सगळ्यांना हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सारिका तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. आता आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की गुरुचरित्र सप्ताह चालू आहे. ज्यांना श्री गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नसेल त्यांनी इतरही सेवेत सहभाग घ्यावा. त्या सेवा कोणत्या हे ऐकण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बऱ्याच वेळा असं होतं की गुरुचरित्र पारायणाला आपल्याला बसता येत नाही काही कारणास्तव, तर अशा वेळेला तुम्ही इतर सेवेतही सहभाग घेऊ शकता. जसं की प्रहरे ही अशी एकमेव सेवा आहे की ती सप्ताह काळातच केली जाते, ज्याचे फळ आपल्याला तत्काळ मिळते. कारण रात्री जग झोपते त्यावेळेस श्री स्वामी समर्थ नामजप प्रत्यक्ष स्वामींच्या दरबारात आपण करत असतो. म्हणून या सेवेची नोंद चित्रगुप्त वहीमध्ये न होता त्याचा हिशोब स्वामी महाराज चटकन घेतात. म्हणून आपण जास्तीत जास्त प्रहर सेवेला हजेरी लावावी. सप्ताहाचा आत्मा म्हणजे प्रहर आहेत. प्रहराच्या माध्यमातून सेकंदाला पुण्य मिळत असतं. सर्व प्रकारचे त्रास भोग नष्ट करण्याचे काम स्वामी महाराज करतात. म्हणून घरातील प्रत्येक व्यक्तीने प्रहराच्या सेवेला उपस्थित राहावं. ज्यांना प्रहरांची सेवाही जमत नसेल त्यांनी यागात सहभाग घ्यावा. जसे की गणेश याग, गीताई याग, रुद्रयाग, मल्हारी याग, चंडी याग, वेगवेगळे यागात आपण सहभाग नोंदवू शकतो. ज्यांना पारायणाला बसणं शक्य होत नाही तर त्यांनी यागामध्ये आणि प्रहराच्या सेवेमध्ये सहभाग घ्यायचा. आता पहिला जो आपला होतो तो आहे गणेश याग. तर आपण गणेश यागाचं महत्त्व या व्हिडिओमध्ये बघणार आहे. सप्ताह काळामध्ये पहिला जो याग होतो तो आहे गणेश याग. गणेश यागामुळे बुद्धी विद्या प्राप्ती होते, संकट निवारण होतात, प्रमोशनचे कार्य देखील पूर्ण होते. विद्यार्थ्यांना आणि पालकांना या यागामध्ये सहभाग घेतला तर त्यांच्या मनाची एकाग्रता वाढते आणि बुद्धीची प्रखरता वाढण्यास मदत होते. जसं आज मनुष्याकडे पैसा आणि शक्ती आहे, पण पैसा आणि शक्ती जरी असली पण बुद्धीचा योग्य वापर केलाच नाही तर सारे व्यर्थ आहे. बुद्धिप्राप्तीसाठी आणि विघ्नांच्या नाशासाठी गणेश यागाच्या माध्यमातून गणेशाची सेवा केली जाते. गणपती अथर्वशीर्ष म्हटले जाते. गणेश यागाच्या दिवशी मोदक, लाह्या, दुर्वा यांचे हवन केले जाते. यावेळी आपली सर्व कामे मार्गी लागतात, विद्याप्राप्ती होते, प्रमोशनचे कार्य पूर्ण होते, कोर्ट कचेरीची रखडलेली कामे सुद्धा मार्गी लागतात. त्यामुळे गणेश यागात आपण सर्वांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा. श्री गणपती अथर्वशीर्षाचे हवनयुक्त 21 आवर्तने करून गणेश याग केला जातो. आणि दुसरा आहे मनोबोध याग. मनोबोध यागाने मनाचा विचलितपणा कमी होतो, योग्य दिशेला वाटचाल करण्यास सुरुवात होते, तसेच मानसिक विकार देखील नाहीसे होतात. रामदास स्वामींनी रचलेल्या मनाचे श्लोक यांच्या हवनाने मनोबोध याग संपन्न होतो. गणेश याग आणि मनोबोध याग हे एकाच दिवशी केले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 यागांबद्दल माहिती जाणून घेतली. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी सारिका या नोटवर तुमची सगळ्यांची रजा घेते. भेटूया पुन्हा एका माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.